नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आहे 23 ऑगस्ट, म्हणजेच कानाचा जन्मदिवस. कानाचा हा पहिला वाढदिवस आहे आणि त्याच सेलिब्रेशन साठी आम्ही चाललोय कोपरगावला. तर कानाला पण आम्ही घेऊन चाललोय, कारण त्याचाच बर्थडे. त्याला घरी कसं ठेवणार. तर मस्त चाललोय आणि आज आम्ही सगळे खूप जास्त खुश आहे. थोडेसे इमोशनल पण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त खुश आहे. इमोशनल म्हणजे ते आमचे आनंदाश्रू. हा, कळलं पण नाही आम्हाला की म्हणजे त्याला असं वाटतं, असं वाटतं कालच कानाचा जन्म झाला, किंवा जन्म पण नाही, कानाची यायची न्यूज समजली असं वाटतंय. आणि असं वाटतं डोळे उघडले ना, आज त्याचा बर्थडे पाहिजे. direct. इतकं म्हणजे पटापट टाइम निघून जातोय. कारण असं म्हणतं की जेव्हा तुम्हाला असं टाइमचं लक्षात नाही राहत ना, की टाइम किती फास्ट निघून जातो, तेव्हा समजायचं तुमचं आयुष्य खूप चांगलं चालतं. हा. कारण जेव्हा खूप चांगल्या गोष्टी असतात तेव्हा आपल्याला वेळेची हे नाही कळत. पण जर थोडं दुःखात असलं माणूस, तर तो वेळ खूप मोठा वाटतो ना. तर कानाचं झालंय, आमच्या कानाच्या येण्यामुळे आमचं आयुष्य बदलून गेलंय. मस्त. कसे कळत नाही आम्हाला. वर्ष गेले काही कळलं पण नाही. आणि त्याचबरोबर त्याच्या आधीचे पण 9 महिने कसे गेले ते तर आता कानामुळे आठवतच नाही मला, की माझे ते दिवस कसे गेले. आणि त्यातले त्यात आता तर असं वाटतंय की काना म्हणजे नाही का एक भाग झालाय माझावाला, माझ्या याचा शरीराचा एक भाग होऊन गेलाय. इतकी त्याची सवय झाली मलाच नाही, आमच्या घरातल्या सगळ्यांनाच तसं वाटतं. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असं असं पाणी होतं जेव्हा ते कानाला हॅपी बर्थडे विश करीत होते तेव्हा. आणि सगळ्यांनी आमच्या कानाला चांगला आशीर्वाद द्या, त्याला उदंड आयुष्य लाभो. सगळ्यांनी आशीर्वाद द्या त्याला चांगला. त्याच्या इच्छा पूर्ण होऊन हा. त्याला खुश राहावं आयुष्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना, तो आहे ना का चांगला माणूस बनू. आणि त्याला आहे ना भौतिक गोष्टी, म्हणजे जे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आणि जे आतली हॅपीनेस आहे सुद्धा डिफरन्स कळायला पाहिजे, जेणेकरून तो योग्य गोष्टींच्या मागे धावत, योग्य गोष्टी आयुष्यात करत, असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही जे सगळे आम्ही आता मी मोबाईल वरती बघितलं लय गाण्याचे लोक खूप मेसेज लोकांनी, करताय. इतक्या लोकांनी मेसेजेस केले गाण्यासाठी, प्रार्थना केलाय, त्याला हॅपी बर्थडे चे विश केले, म्हणजे त्याच्यासाठी आशीर्वाद देते ना, ते बघून तर आणखीनच भारी वाटते. म्हणजे हा. आम्ही तर आहेच त्याच्या जवळचे लोक, पण आमच्या या YouTube ब्लॉग्स family, ब्लॉग्स Instagram. वगैरे मुळे पण इतके जास्त लोक त्याच्याशी कनेक्ट झाले ना, त्याला खूप जास्त प्रेम भेटते. ते बघून पण असं भारी वाटतंय. हा, म्हणजे लिटरली ना असं झालंय आता मागच्या मला. 3 दिवसापासून हा, बर्थडेची 3-4 विश दिवसापासून चालली. नुसतं कानाचे बर्थडेच चालू आहे. आणि म्हणजे आता आम्ही अगोदरपासून सोशल मीडियावर होतो, पण आम्हाला बर्थडेला यायचे 50 मेसेज, 500 मेसेज. पण कानाचं असं झालंय ना, हजारो मेसेज आलेले डायरेक्ट, म्हणजे आम्हाला वाचायला पण आता वेळ नाही राहिलेला आहे, असं झालेलं आहे. आणि सोपं नाही, आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही चालू राहतं, त्याच्यातून वेळ काढून कोणाला तरी असं विश करणं. हा. Actually काना चांगले म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा एवढा वेळ नाही काढत आपल्यासाठी, हा. तेवढा हे आपले युट्यूब फॅमिली वगैरे आपल्यासाठी वेळ काढतात. थँक्यू सो मच. कानाकडून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. असंच आमच्यावर प्रेम असू द्या. आणि कानाला तुमचे सगळ्यांना आशीर्वाद बाय द्या. कर, सगळ्यांना बाय. अगं सुरू झाला ब्लॉग आताशी. थँक्यू म्हणता ना. करू दे ना, करू चला, दे. राम राम कर सगळ्यांना. राम राम कर सगळ्यांना. राम राम. राम राम. त्याला कोणी दिसतच नाही, कोणाला राम राम कर. तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे. एक मिनिट. इथं सुनील काका गाडी चालवतायत आणि श्रुती काकी पुढे बसलेल्या आहेत. आता नवीन ओळखी सर्वांच्या, कानाचे काका, कानाची काकी, कानाची हा. आजी. आम्ही पण एकमेकीशी आम्ही बोलताना बोलताना पण आहे ना, असंच बोलतो. कानाची मम्मी, काकी, असं कर, काका, काका हे आजी करा. असंच बोलतो. गणू दादाला तर मी लास्ट टाइम गणू भाऊ कधी म्हणले मला आठवत नाही. मी आता म्हणतो पप्पा पप्पाच म्हणतो. मयनला पण मम्मी म्हणतो, तिला काकीच म्हणतो मी. सगळे पप्पा काका काकी असंच झालं. आजी आजोबा म्हणजे काना. एक बाळ घरात आलं आणि किती गोष्टी. म्हणजे मागचं वर्ष नाही का, पूर्ण वर्षभर कसं गेलंय कळलं पण नाही. आणि हे काना आल्यामुळे नाही का आमचं आयुष्य पूर्ण असं बदलून गेलंय. आमचं विचार करायची पद्धत बदलली आहे. आमचा वेळ कुठं जात होता ते बदललंय. म्हणजे मला टीव्ही पाहायचा एवढा नाद होता, टीव्ही मला आठवत नाही मी लास्ट टाइम कधी चालू केला होता. तर कानामुळं असं नाही का सगळं प्रायोरिटीज चेंज झाल्या आहे. आणि असं हॅप्पी आहे माणूस असं. आजी आजी तुम्ही सांगा कानाविषयी काहीतरी. कानाविषयी काय सांगायचं, काना आल्यामुळे घराचं गोकुळ झालंय आमच्या वाट्या. आणि आजीच्या मेन म्हणजे आजीच्या मालिका बंद झाल्या. आजी चक्क मालिका सोडल्या कानासाठी. मालिका विसरत नव्हती पाहायला. जेवण एक वेळेस दुसरं, पण मालिका विसरत नव्हते. आता चक्क कानामुळे मालिका पाहिजे बंद झाले. काना आहे का काना आहे.
कोणाला काय आशीर्वाद देशील? कानाला एकदम त्याला उदंड आयुष्य लाभो आणि थोर मोठ्यांचे आशीर्वाद त्याला लाभो, त्यांची सेवा घडो याच्या हातून. अरे दादू हा? त्याला बघायचंय बाहेर. पप्पा तुमचं काय म्हणणं आहे? मी तर काय सांगू, मला असं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा असं जाणवतंय की अशा काही गोष्टी आयुष्यात ज्या आपण एक्सप्लेन नाही करू शकत. जसं आपण देव आहे की नाही एक्सप्लेन नाही करू शकत, ते फक्त आपण अनुभव करू शकतो. एक मिनिट. त्याच्यानंतर बाळावर जे प्रेम आहे ते आपण सांग त्यांना. एक फक्त एक्सपिरियन्स करू शकतो, सांगू नाही शकत शब्दांना. मेकअप वगैरे करून आलोय. आम्ही कोपरगाव मध्ये आल्यानंतर मेकअप आर्टिस्ट कडे गेलो होतो. त्याच्यावर कानाचा mix केलाय. हा तुमचा पूर्ण लुक दाखवते. आता मागं डेकोरेशनची तयारी चालू आहे त्यामुळे थोडस तुम्हाला दिसत असेल. हा, हळूहळू बोल. हा थोडं लवकर आलोय कारण आता आम्हाला कानाला लवकर पण आणि इथं पहिले डोळ्याचा कार्यक्रम चालू होता ना हा. त्याच्यामुळे यांचं पण. आणि कानाला झोपवायचं पण आहे आम्हाला. तर आता ते क्रॅडल आणून देतील आम्हाला. वेलकम टू माय फर्स्ट बर्थडे. लेट सेलिब्रेट अवर लिटल वाईल्ड वन कृती. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. काना बघा ना किती क्यूट दिसतोय इथं. त्याला पण असं आश्चर्यच वाटतंय की अरे हा तर मीच आहे आणि वेगळंच वाटतंय सगळं बघायला. बर्थडे बॉयची मम्मा आता झोपती कारण त्याचं खूप डोकं दुखतंय. आणि कान्हा तर मस्त झोपलेला आहे इथं. उठला का ग? मित्रांनो, आता कान्हाला खूप मजा यायला लागली. त्याची झोप झालेली आहे. आता जेवण पण होतंय, पोट पण भरतंय आणि गाडीत खेळायला पण भेटू राहिलं. आणि हळूहळू आमच्या सर्व पाहुणे जमायला लागलेत. मामा, मामी, मावशी, आजी, पणजी सगळे जमायला लागलेत. आणि कानाची मम्मा इथं ड्रायव्हिंग शिकते. ते काना कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतंय. केक का आगमन, केकचं आगमन झालेलं आहे इथे. माझा आवाज येतो? हो हॅलो. आता कानाची एंट्री सुरू राहिली आहे. एंट्री घेतो ऑप्शनचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येकाने फक्त आता फक्त ओवाळून घ्या. कानाच्या आजोबाने पिंगळा लावून त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं होतं. श्रुती वहिनीची मम्मी पैसे आले तर त्याच्यावरच फोकस पर्सन राहिलेले. कानाची मम्मी ती आता ऑप्शन करते कानाची. ओय ओ ते पैसे जळतो. ओ शेट उचलायला लागले.
त्यांच्या हाताला फोडा आलेला आहे तर हा कार्यक्रम खूप लवकर करावा लागेल आम्हाला, नाही तर तो पुन्हा रडायला लागेल. चला आता केक कटिंग सेरेमनी करू. झाला, खुश झाला काना. केक कटिंग सेरेमनी. तोंड पुसा दादा, तोंड पुसा. दिवा पण आलेली. चला, विसर्जन. रिटर्न गिफ्ट. वंदना इकडं थांबा. चला, सांगण्यात मामा. देवेन. करण्यासाठी इथे एक मामा होने के माकड बाद क्या क्या करना पड़ता है देखो. ये लेके डिस्ट्रॅक्शन आहे हा इथे. एका शेर सोबत एक माकड. हॅलो दीदू. आणि दीदू तर इकडे busy इकडे आहे भाई, busy इकडे person आहे. आणि एवढं सगळं करून पण त्यांनी माझी पोरगी नाही केली. मग त्याला सांगतो तुझी पोरगी तुझ्यासारखी असेल म्हणून नाही करणार. माहित काय. काय लागतंय रे आरू, तुला काय लागतंय? आरू काय लागतंय? तुम्हाला मध्ये बोलून ते सूत्र